नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात, म्हणजेच 23 जानेवारीचा रिव्ह्यू. चला मग सुरुवात करूया आजच्या भागाला. नंदिनी निघून गेल्यामुळे जीवा नाराज असतो, तर तिथे लगेच गुड्डू येतो. गुड्डू जीवाला विचारतो, गेले का नंदिनी भाऊजी? तेव्हा जीवा त्याला म्हणतो, तू कुठे होतास? तेव्हा गुड्डू म्हणतो, पार्सल येणार होतं माझं, म्हणून पार्सल घ्यायला गेलो होतो. तेव्हा जीवा म्हणतो, हां, माझ्यासाठी दारू घ्यायला गेला होता का? मी अजिबात घेणार नाही, पण बघू कोणती आणली आहे. पिशवीत हात घालतो, तेव्हा त्याला चटका लागतो. गुड्डू जीवाला म्हणतो, काटा चोटला? तेव्हा जीवा म्हणतो, काटा चोटला नसतो, काटा टोचला असतो. काय आणलं या पिशवीमध्ये? तेव्हा लगेच गुड्डू म्हणतो, कोबली आणल्या, कोबली. जीवाच्या लक्षात येतो कोबली म्हणजे फ्रॉन्स. तेव्हा तो लगेच गुड्डूला सांगतो, तुझ्या हातची कोबली मीच खाणार आणि बायकोसाठी काही पण. दुसरीकडे मालिनी काकू देवासमोर नमस्कार करत असतात आणि पार्थलाच अवॉर्ड मिळायला पाहिजे अशी प्रार्थना करतात. तितक्यात तिथे पार्थचा व्हिडिओ कॉल येतो. तो आधी मालिनी काकूंना थोडं घाबरून देतो की मला मिळणार होतं अवॉर्ड, पण सिलेक्शन पण होतं माझं टॉप 20मध्ये. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, अरे घाबरवतो काय, सांग ना पटकन काय झालं. तेव्हा त्यानंतर म्हणतात, जाऊ दे, नसेल भेटलं ना तरी चालेल, काय हरकत नाही, आत्ता नाही तर नंतर भेटेल ना. एवढं काही झालं तुझ्या लग्नानंतर, तरीसुद्धा तू टॉप 20मध्ये आला, हीच खूप मोठी गोष्ट आहे. आधी पार्थचा चेहरा नाराज असतो, नंतर लगेच स्माईल करतो. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, गधड्या, तू हसतो का बरे? तेव्हा तो लगेच ट्रॉफी दाखवतो आणि म्हणतो, अवॉर्ड मलाच मिळालं आहे. त्यानंतर मालिनी काकू पण खूप खुश होतात आणि त्याला म्हणतात, तुला लंचमध्ये काय खायचं आहे ते सांग, तुझ्या आवडीचं मी सगळं बनवते. पार्थ म्हणतो, लंच नको विचारू तू आता मला, तर मला थोडं काम आहे, आपण डिनरचं काहीतरी प्लॅन करू, तेव्हा सेलिब्रेशन करू. तर फोन ठेवून देतो. त्याला आठवतं की काव्यानेच फुल कॉन्फिडन्स दिला होता की या वर्षीचं अवॉर्ड पण त्यालाच भेटेल. काव्या त्याला म्हणत असते, अवॉर्ड तर 100% देशमुखांच्या बोक्यालाच मिळणार आहे. पार्थ लगेच तिच्याजवळ उठून येतो, हे बघा काव्या. तेव्हा काव्या लगेच म्हणते, मी एकही नियम मोडला नाही आहे, मी रूममध्ये आलेली नाही आहे, पण मग खिडकीत तर बसूच शकते ना. हे बघ बोकुडी, काळ्याकुट्ट अंधारात आपल्याला काहीच दिसत नसतं, तेव्हा एक व्यक्ती आपल्यासाठी दिवा घेऊन उभी असते. मग आपण ठरवायचं, अंधारात कुडत बसायचं की काजवा बनून उडायचं. तेव्हा पार्थ म्हणतो, नेमकं म्हणायचं काय आहे तुम्हाला? तेव्हा काव्या म्हणते, न लढता हरायचं नसतं, न चालता मागे फिरायचं नसतं. अभ्यास केला होता ना, पेपर दिला आहे ना, मग भीतीने मरत मरत बसायचं की पाठ थोपटून घेत हसायचं. समजलं का बोकुडी? तेव्हा पार्थ लगे खाली बसतो आणि काव्याला विचारतो, तुम्हाला खरंच वाटतं या वर्षीचा अवॉर्ड पण मला भेटेल? तेव्हा काव्या म्हणते, तुम्ही माझे इन्स्पिरेशन आहात पार्थ. तेव्हा पार्थ म्हणतो, खोटं बोलताय तुम्ही. तेव्हा काव्या म्हणते, माझे खोटं बोलायचे दिवस गेले देशमुख, मी आता जे बोलते ना, नितळ निखळ खरं असतं. एखादा कवी कसा कवितेबद्दल अगदी मन भरून बोलतो, तसं तुमचं आहे पार्थ. तुम्ही विटा, दगड, माती, तुमच्या ब्ल्यू फ्रेम, त्याबद्दल तुम्ही भरभरून बोलू शकतात. एखाद्या मुलीच्या सहवासात एखादा मुलगा जसा खुलतो ना, तसे तुम्ही असतात. तुमच्या क्लायंटला प्रेझेंटेशन देताना बघितलं आहे ना मी तुम्हाला. अशा माणसाला अवॉर्ड मिळणार नसेल तर त्या अवॉर्डचा फॉल्ट आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, तुम्ही कधी नोटीस केलं मला, मुलींचंसुद्धा मुलांकडे लक्ष असतं देशमुख, तीसुद्धा आर्ट आहे ना, आर्ट. आजपर्यंत तुम्ही खूप कष्ट केले आहे देशमुख, खूप घाम गाळून इथपर्यंत आला आहात आणि त्या कष्टाचं मोल फक्त तुमचे आनंद अश्रू चुकू शकतील, जे उद्या अवॉर्ड मिळाल्यानंतर तुमच्या डोळ्यात असतील देशमुख. म्हणूनच सांगते, उद्याची पहाट तुमची आहे, उद्याचा सूर्य तुमचा आहे. हे ऐकून पारच्या डोळ्यामध्ये आसू येतात. त्यानंतर काव्या आसू पुसणार तितक्यात थांबते आणि तिथून उठून निघून जाते. हे सगळं पार्थला आठवत असतं, ऑफिसमध्ये बसलेला असतो तेव्हा. त्यानंतर मालिनी काकू जिथे असतात देवासमोर, तिथेच काव्या पण येते. काव्या म्हणते, आई चहा घेणार? तितक्यात मालिनी काकू म्हणतात, अगं चहा नाही, तुझ्या बोक्याला अवॉर्ड मिळालं आहे. तेव्हा काव्या पण खूप खुश होते आणि लगेच मालिनी काकूंना मिठी मारते आणि त्यांना गोल गोल फिरवते, कारण ती खूप खुश असते, दोघीही खुश असतात. आणि त्या बोक्याला घेते आणि त्याला म्हणते, बोकुड्या, कळालं का तुला, देशमुखांना अवॉर्ड मिळाले? तितक्यात तिथे रम्या येते आणि ती लगेच मालिनी काकूंना सांगते, मामी तुला कळालं का, पार्थला अवॉर्ड मिळालं? तेव्हा मालिनी काकू म्हणतात,
हो, आत्ताच पार्थचा फोन आला होता. तेव्हा रम्या म्हणते, मी ना आज त्याला मस्त संध्याकाळी डिनरला घेऊन जाणार आहे. माझ्याकडून त्याला पार्टी देणार आहे. तेव्हा लगेच काव्य हसते आणि म्हणते, तुझ्यासोबत कशा जाणार ते? जायचंच असेल त्यांना डिनरला तर त्यांच्या आईसोबत जातील ना. तेव्हा रम्या म्हणते, इतके दिवस माझ्यासोबत राहून काम केलं आहे ना, त्यामुळे त्याला अवॉर्ड मिळालं आहे. आणि असे सांगेलच ना प्रेस कॉन्फरन्समध्ये. तितक्या तिथे वसू आत्या येतात आणि त्या म्हणतात, चल ग रम्या पटकन चल, आपल्याला जायचं आहे आता. ऑफिसमध्ये प्रेस कॉन्फरन्स पण आहे आणि विक्रम नाही तेव्हा मला जावंच लागेल. आणि रम्या तू पण यायचं आहे बरं का, कारण पारच्या यशामध्ये सर्वात मोठा तुझा हात आहे. असं म्हणून त्या दोघी पण निघून जातात. तर दुसरीकडे नंदिनी आनंद निवासला पोचलेली असते. रेखा म्हणते, नंदिनी आपले फंड आता संपत आले आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, अगं मार्च एंडिंगपर्यंत होते ना. तेव्हा रेखा म्हणते, त्या साने आजी आहे ना, त्यांना ॲडमिट करावं लागलं आणि त्यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन असल्यामुळे ते फंड पण तिथे वापरावे लागले. आणि तो केतन आहे ना 12 वर्षाचा मुलगा. तेव्हा नंदिनी म्हणते, हो हो. तर रेखा म्हणते, त्याचं सायन्स एक्झिबिशनमध्ये पहिला नंबर आला आहे. तेव्हा त्याला दिल्लीला पाठवावं लागलं आणि त्याच्यासोबत स्टाफमधला एक माणूस पण पाठवला आहे, म्हणून तिथे पण थोडा खर्च झाला आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, सॉरी हां, कारण काही दिवसापासून मी इथे आलीच नाही ना, म्हणून मला काही अपडेट नाही आहे. जवळजवळ 16 तारखेनंतर तितक्यात ती शांत होते. तिथे लगेच जीवाचा विषय निघतो. तिथे एक मुलगी असते, ती म्हणते की जीवा दादा जे व्लॉग बनवतो आहे ना, खूप छान बनवतो आहे आणि बस झालं ना आता ते ना सोडून, किती ताणते. तेव्हा नंदिनी लगेच सगळ्यांवर चिडते आणि म्हणते, तुम्हाला दुसरे कामं नाही का जीवाबद्दल बोलण्याशिवाय? जा पटकन आपापली कामं करा. ते बाकीच्या सगळ्या निघून जातात, पण एक मुलगी तिथे तशीच थांबते. तर नंदिनी तिला म्हणते, तुला काम नाही का? तेव्हा ती म्हणते, तुझा राग न घालवताच गेली तर मला करमेल का? तेव्हा ती पाणी देते आणि नंदिनी पाणी पिते. त्यानंतर ती सॉरी बोलते तिला आणि म्हणते, तुझ्या लग्नाची तयारी कुठपर्यंत आली आहे? तेव्हा ती म्हणते, काका काकू तर येणारच आहे, पण माझी अशी इच्छा आहे की तू आणि जीवा दादाने माझं कन्यादान करावं. ज्यांना माझ्या सुखाची काळजी आहे त्यांनीच करावं. तू करशील ना? तुम्ही दोघं पण याल ना माझ्या लग्नाला? तेव्हा नंदिनी काही बोलत नाही. तर दुसरीकडे आपल्याला जीवाचा सीन बघायला मिळतो. गुड्डूनी छान चूल पेटवलेली असते आणि छान प्रॉन्स करी तयार करत असतो. तितक्यात तिथे जीवा येतो. स्वतःचा कुकर आणलेला असतो त्याने. तेव्हा गुड्डू म्हणतो, हे काय सासूबाईंनी चावल दिला? तेव्हा जीवा म्हणतो, तय्यबली झोपला होता म्हणून सुमडीत घेऊन आलो. मला सांग तुझी प्रॉन्स करी कुठपर्यंत आली आहे? तेव्हा गुड्डू म्हणतो, अरे जीवा भैया हो गई हे, तुम्ही फक्त चावल परोसा, मी लगेच देतो. मला असं वाटतं जीवा भैया की तुम्हाला प्रॉन्स करी जरा जास्त फेवरेट आहे. काफी उत्साहित दिसताय तुम्ही. जीवाला लगेच होतं की नंदिनीच्या आई जेव्हा त्याला विचारत होत्या, आमच्या पद्धतीचा कोलंबी भात करू का ती नवीन पद्धतीची प्रॉन्स करी करू? तर नंदिनी लगेच पटकन म्हणते, अगं काय आई, त्यांना ॲलर्जी आहे फ्रॉन्सपासून. तर तो लगेच गुड्डूला सांगत असतो, पटकन वाढ, मला पटकन खायचं आहे, जीव गेला तरी चालेल पण आज प्रॉन्स करी खायची. तेव्हा गुड्डू लगेच भातावर प्रॉन्स करी वाढतो आणि जीवा खाणार. तितक्यात त्याला आठवतं, प्रॉन्स करी खाल्ल्याने तुझ्या जीवावर बितू शकते जीवा. पण मग काय झालं, प्रेमात तर लोक जीव पण देतात. तू काय एक प्रॉन्स करी नाही खाऊ शकत? काय होईल, थोडीशी ॲलर्जी. जीवा एक घास खातो तर लगेच नंदिनी दाखवली आहे काहीतरी विचारामध्ये असते ती. तितक्यात तिचा काचेच्या ग्लासला हात लागतो आणि ग्लास खाली पडतो, फुटतो. तर नंदिनी लगेच घाबरते आणि तिथं असलेली मुलगी म्हणते की काहीतरी अशुभ होईल असं वाटतंय, कारण काच फुटणं चांगलं नसतं ना. तर तिथे रेखा आलेली असते. ती म्हणते, असं काही नाही, कारण जे संकट नंदिनीवर येणार होतं ते आता दुसरं कोणावर येणार आहे, तेव्हा म्हणजे चांगलंच झालं ना. नंदिनी पण विचार करते. तितक्यात लगेच जीवा दाखवतात. त्याला लगेच खोकला वगैरे येतो, घाम येतो. हे गुड्डूच्या लक्षात येतं. तुम्हाला काही त्रास होतो का विचारतो गुड्डू. पण जीवा म्हणतो, काही नाही, छान केलं आहे बरं का तू. त्याला खोकला पण. गुड्डू म्हणतो, कुछ तकलीफ है क्या? तर लगेच जीवा नाही म्हणतो. तर लगेच आपल्याला मालिनी काकू आणि काव्याचा सीन बघायला मिळतो. काव्या मालिनी काकूंना म्हणत असते की आशाताईंनी इतकी छान गाजरं आणली बाजारातनं, तर माझी अशी इच्छा आहे की पार्थसाठी मी आज गाजराचा हलवा बनवते. तेव्हा मालिनी काकू हो म्हणतात. पण परत काव्याच्या लक्षात येतं की काहीतरी टेन्शनमध्ये आहेत त्या. तेव्हा ती विचारते, आई काही झालं आहे का? तेव्हा मालिनी काकू म्हणतात, अगं
पार्थ काही बोलला नाही, पण वसुताईंकडनं कळालं की ऑफिसमध्ये मीडिया येणार आहे, पत्रकार वगैरे येणार आहे. तेव्हा काव्या म्हणते, हो आई, चांगलं आहे की आता पार्थ देशमुखांना इतकं मोठं यश मिळालं आहे, तर त्यांच्या यशाबद्दल विचारतील ते त्यांना. तुमच्या यशाबद्दल सांगा, तुमच्या प्रवासाबद्दल सांगा, चांगलं कव्हरेज मिळेल. मालिनी काकू म्हणतात, अगं पारच्या यशाबद्दल कामाबद्दल विचारलं तर काहीच हरकत नाही, पण 16 डिसेंबरला जे झालं त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या इथे मीडियावाले आले होते आणि त्यांनी नको ते प्रश्न विचारले आणि पार्थ पहिल्यांदा इतकं चिडला होता. तर असं काही आज जर विचारलं तर परत त्याला कोणीतरी पाहिजे ना तिथे. आणि आज विक्रम पण नाही आहे आणि वसुताई आणि रम्या तिथे आहे. ते असं झालं आगीजवळ तेल आणि तूप ठेवल्यासारखं. माणसाला नाव कमवायला वर्षानुवर्ष लागतात, पण तेच गमवायला एखादं कारणसुद्धा पुरेसं असतं का. त्यानंतर ऑफिसमधला सीन दाखवला आहे. पार्थ, रम्या, वसु आत्या तिघी पण बसलेले असतात. समोर पत्रकार बसलेले असतात. ते पार्थला अभिनंदन करतात अवॉर्ड मिळाल्याबद्दल. एक पत्रकार विचारते, तुम्ही तुमच्या यशाचं श्रेय कोणाला द्याल. तेव्हा पार्थ म्हणतो, माझ्या बाबा आणि आई. त्यानंतर दुसरा पत्रकार विचारतो, असं कधी टेन्शन आलं का हा पुरस्कार आपल्याला मिळेल किंवा नाही. तेव्हा पार्थ म्हणतो, हो, जास्त लांबचंच कशाला घेता, काल रात्रीचाच विषय येतो. तर दुसरी पत्रकार म्हणते, मग तुम्ही या गोष्टीवर कसं मात केलं. तेव्हा पार्थ सांगतो. तेव्हा पार्थला काव्याचं आठवण येते. ती म्हटलेली असते, ऑल द बेस्ट बोक्या, अवॉर्ड घेऊनच आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, काय आहे ना, देव आपल्या आजूबाजूला अशी लोकं पेरतो की ते आपल्याला मोटिवेट करतात. त्यांचा तुमच्यावरचा विश्वास तुम्हाला पुढे जायला बळ देतं. तर रम्याला असं वाटत असतं की तिच्याबद्दलच बोलतं येतं. तर वसु आत्या लगेच तिथल्याच एका पत्रकाराला खुणवतात. तर लगेच तो पत्रकार विचारतो, पर्सनल आयुष्यात कितीही प्रॉब्लेम असताना तर असं भरघोस यश कसं मिळवायचं याबद्दल तुम्ही काय सांगाल. तेव्हा पार्थ लगेच थोडा शांत होतो. त्यावेळेला तो काही बोलत नाही आणि वसु आत्या तर मस्त स्माईल करत राहतात. पण पार्थचा मूड खराब झालेला असतो. तर आजच्या भागात एवढंच. पुढील भागात बघायला मिळतं की पत्रकार परत विचारतो, बायको सोबत नसेल तरी पण असं भरघोस यश कसं काय मिळवायचं, आमच्या प्रेक्षकांना सांगाल प्लीज. तर पार्थ लगे उभा राहतो चिडणार तितकेत. तिथे काव्या येते आणि ती म्हणते, कोण म्हटलं तुम्हाला त्यांची बायको त्यांच्यासोबत नाही म्हणून. सगळे काव्याकडे बघतात. तर दुसरीकडे गुड्डूने नंदिनीला फोन केलेला असतो की जीवा भैयांना त्रास होतो आहे, त्यांनी प्रॉन्स करी खाल्ली आहे. पण मग या गोष्टीवर नंदिनीचा काही विश्वास नसतो आणि ती म्हणते की असं खोटं नाटक केल्यानंतर मी लगेच त्यांच्या मागे मागे धावत येईल, तर असं काही होणार नाही आहे. तेव्हा गुड्डू म्हणतो, जीवा भैया, नंदिनी भाऊजीला तुमच्यावर विश्वास नाही आहे की तुम्ही हे खरंच खाल्लं आहे म्हणून. त्या काही यायला तयार नाही. तर जीवाची अवस्था खूपच खराब झालेली असते आणि तेव्हाच तो लगेच जमिनीवर पडतो. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू कसा वाटला, आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.